का हो पाटील, कसे काय वावरात? काही नाही, वावरात पाणी थांबलेलं होतं, ते काढायला आलो खाली. हो का? हा, म्हणून आलो. अच्छा अच्छा. काय दसरा चालू आहे हो गावात? हा, गावात दसरा चालू आहे, पण आपल्या शेतकऱ्याचा काय दसरा रे वा, काय सांगू तुम्हाला. बसा खाली, तुम्हाला सांगतो गट आता शेतकऱ्याची काय आमची. बर, काय भाऊ शेतकऱ्याची गत मग? अरे भाऊ, तुम्हाला माहित आहे यावर्षी पाणी किती पडलं. हा, या वर्षी माया कंडिशन तुम्हाला सांगतो, मी 2 लाख रुपये माझ्या अंगावर खर्च होतं. हा, या वर्षी असं म्हटलं की देवा भाऊ आपलं कर्ज माफ करतील, त्या आश्वासन नाही काय केलं मला का, माझ्या बायकोची पोट गीत सोनं नाणं सगळं गव्हाण ठेवून या वर्षी वावर केलं. या वर्षी एवढा पाऊस आला की वावरात तुम्ही सत्यानाश तर पाहिला किती झाला आपल्या वावराचा. अजूनही पाणी आहे. आता सोयाबीन हे पाणी जाईन कधी, आपण सोयाबीन घेऊन आता घुगऱ्या होऊन राहिले. तुमचं बरोबर आहे भाऊ. आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला भाऊ आमच्यावर. आता काय करू आम्ही? नाही, असं काही नका करू तुम्ही. मुख्यमंत्री काय करणार नाहीत भाऊ. ते तर मला माहितच आहे भाऊ. आता मस्तपैकी दसरा आहे आजचा. आज दसरा साजरा करू आपण. हा देवाच्या पाया घ्या लागू. हा कार्यक्रम आहे गावात. हा भाऊ, आता एवढं वावराला पाणी काढू द्या, येतो. देवापाशी आधी बी मागणं आहे की देवेंद्र फडणवीसला काहीतरी अक्कल दे देवा, आपल्या शेतकऱ्याचं काही ना काही भलं कर. बरोबर. ठीक आहे, चला. त्या व्हिडिओच्या मार्फतून आम्हाला हेच सांगायचं आहे फडणवीस साहेब की शेतकऱ्याला अशी गत आलेली आहे, तर कृपया करून लवकरात लवकर तुम्ही कर्ज माफ करा. आणि दुष्काळ जो जाहीर तुम्ही करून नाही राहिले तो लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाका. शेतकऱ्याची खूप परिस्थिती विकट आहे आणि खूप गंभीर आहे.